श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या आवडीचा मराठी सण येत आहे गुढीपाडवा. तर या गुढीला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गुढीला साडी नेसवताना ती नवीन साडीच नेसवतात. साडीसोबत गुढीला खणाचा ब्लाऊज पीससुद्धा लावतात. त्यामुळे गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी याबाबत शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. गुढीच्या साडीसाठी रंग निवडताना तो प्रसन्न असावा, रंग गडद असला तरी तो उठावदार असावा, तसेच त्या रंगाचे धार्मिक महत्त्व देखील असावे असे मानतात. तर लाल रंग, हिंदू धर्मात लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तर लाल रंगाची साडी नेसवणे शुभ मानले जाते. केशरी रंग हा मांगल्याचा, विजयाचा रंग म्हणून मानला जातो. हिंदू धर्मात भगव्या रंगाला म्हणजेच केशरी रंगाला महत्त्वाचे स्थान आहे. गुढीपाडव्याचा सण हा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गुढीला केशरी रंगाची साडी नेसवणे शुभ मानले जाते. हिरव्या रंगाला देखील मंगल कार्यात महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्यात हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा चुडा सुवासिनी सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान करतात. त्यामुळे गुढीला देखील या रंगाची साडी निश्चित नेसवून तिचे सौंदर्य तुम्ही खुलवू शकता. त्यानंतर आहे गुलाबी कलर. गुलाबी रंगाचे देखील एक वेगळे वैशिष्ट्य धार्मिक कार्यात आहे. होळीच्या सणाला गुलाल लावून हा सण आनंदाने साजरा करतात. तसेच देवांना सुद्धा गुलाल लावूनच होळी खेळतात, म्हणून हा रंग शुभ मानला जातो. या रंगाची साडीसुद्धा उठावदार दिसते. त्यामुळे गुढीसाठी गुलाबी रंग तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आहे पिवळ्या रंगाला तेजस्वी आणि शुभ मानले जाते. हा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पिवळा रंग हा सकारात्मक, प्रसन्नता व ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. पिवळे पितांबर देवाला नेसवले जाते. त्यामुळे गुढीसाठी पिवळा रंग वापरा. त्याचबरोबर गुढीसाठी कोणता रंग वापरून आहे हा पुढील व्हिडिओत तुम्हाला सांगितले आहे.